मंडळी, यावर्षी ना पावसानं कहरच केलेला आहे. पाऊस काही थांबता थांबत नाही आणि या पावसात ना काय होतं, भरपूर थंडी वाजते आणि या थंडीमुळे ना आषाढ महिन्यासारखी ना सारखी पोटात भूकच लागते. आता दुपारची वेळ होती आणि कडाडून बाहेर पाऊस पडत होता आणि भूकही भरपूर लागलेली आणि मुलगाही शाळेतून येणार होता. म्हणून ठरवलं, चला कालच्याप्रमाणे ना गरमागरम गाड्यावरची जशी भजी मिळतात ना त्या पद्धतीने करूया. काल रात्री ना गाड्यावरची भजी घेऊन आलेले, एवढीच होती 30 रुपयाची आणि ती खायलाही खूप भारी लागत होती. म्हणून आज ठरवलं त्याच पद्धतीने आज आपण भजी तयार करूया. आता भजी तयार करण्यासाठी ना या ठिकाणी 4 मोठ्या आकाराचे कांदे अशा स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता कट करून घेतल्यानंतर ना आपल्याला हा कांदा सुट्टा करून घ्यायचा आहे. यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 मिनटं हा कांदा आपल्याला असाच मुरवत ठेवायचा आहे. अशा पद्धतीने 5 मिनटं कांदा मुरवत ठेवल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं. यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक कट केलेली ती घालायची, 2 चमचे कांदा लसण चटणी घालायची, 1 चमचा ओवा घालायचा, तसेच थोडीशी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये ना आपल्याला लागेल तसेच बेसन पीठ घालणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि तांदळाचे पीठ घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा सुरुवातीला बेसन पीठ घालायचे, कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि बघायचे आपले पीठ तयार झाले का. त्या अंदाजानुसारच आपल्याला या ठिकाणी पीठ घालून घ्यायचे आहे. आता सर्व पीठ मळण्यासाठी बरोबर 1 वाटी बेसन पीठ मला लागलेले आहे. बेसन पीठ चांगले मिक्स कांद्यामध्ये करून घेतल्यानंतर आता भजी खाताना टोटरे लागतात किंवा घशातून खाली उतरत नाहीत, यासाठी अगदी नकळत पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. खायचा सोडाही यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये ना कडकडीत तेलाचे मोहन 2 चमचे घालायचे आहेत. भज्याचं पीठ मळताना ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. अंगच्याच पाण्यामध्ये या ठिकाणी भज्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. गरम तेलाच्या मोहनामुळे ना भजी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात, खायला खूप छान लागतात. आता तेल भज्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. तेलही चांगले कडकडीत गरम करून घेतले. गॅस मध्यम आचेवरती करायचा आणि आपल्याला या ठिकाणी ना तेलामध्ये भजी सोडायची आहेत. भजी तळताना ना गॅस मध्यम आचेवरतीच करायचा आहे आणि भजी सोडल्यानंतर 3 ते 4 मिनटं पलटून आपल्याला ही भजी सोनेरी कलरवरती तळून घ्यायची आहेत. आता भज्याबरोबर खाण्यासाठी मिरच्याही तळून घ्यायच्या. अगदी छान कुरकुरीत गरमागरम भजी खायला खूप छान लागतात. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी ना 3 ते 4 बॅचेसमध्ये भजी गरमागरम तळून घेतली. भज्याबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरचीही तळून घेतली. अशा पद्धतीने दुपारचा ना फक्कड बेत भज्यांचा मी आखलेला होता. चला मग परत नवीन रेसिपीबरोबर भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.